टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 9 दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त करत पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेतला आणि त्यानंतर 1:30 वाजता ही पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन भारतानं एअर स्ट्राईक केला आणि त्यानंतर लागलीच जम्मू काश्मीरमधल्या पूंछमध्ये सकाळी 8 वाजता जे शेलिंग्स आहेत ते पाकिस्तानच्या हद्दीतून आले आणि त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळते। ज्या पूंछमध्ये हे सगळे हल्ले झालेले आहेत त्या पूंछमधल्या शहराच्या मध्यभागी असणाऱ्या गीताभवन या मंदिराच्या टेरेसवरती मी उभा आहे आणि इथे शेलिंग्स पडल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे, ज्यामुळे किती मोठं नुकसान जे आहे ते झाल्याचं ते सुद्धा दृश्यामध्ये आपण पाहू शकतो। इथं ज्या टेरेसवरती हा मध्यभागी जे शेलिंग्स पडलेला आहे त्यामुळे सुद्धा हे मोठा खड्डा जो आहे तो सुद्धा पडल्याचा पाहायला मिळते। तर बाजूला ज्या टाइल्स फरशा होत्या किंवा जे काही बांधकाम होतं ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज झालेलं आहे आणि ज्या मंदिरावरती हा हल्ला झाला किंवा जे शेलिंग्स पडलं ते पाठीमागच्या बाजूला मंदिर आपण पाहतोय, कृष्ण भगवानांचं हे मंदिर आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू लोक कृष्णाच्या भक्तीसाठी येत असतात, त्याचबरोबर सनातन धर्माची लोक मोठ्या प्रमाणावर येत असतात। मात्र सुदैवानं ज्या वेळेला हा 8 वाजता हल्ला झाला त्यावेळेला या मंदिराच्या परिसरामध्ये कोणी नव्हतं आणि त्यामुळे मोठी जीवितहानी जे ते टळलेले आहेत। त्याचबरोबर या मंदिराच्या उजव्या बाजूला काही घरं आहेत, काही घराच्या भिंती आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज झालेल्या आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। फक्त हे एकच मंदिर नाही तर पूंछमधल्या अनेक भागामध्ये शेलिंग्स जे आहेत ते अशा पद्धतीने पडलेले होते आणि त्यामुळे गुरुद्वारा असेल, मस्जिद असेल, त्याचबरोबर लोकांची घरं असतील ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या शेलिंगच्या माऱ्याला बळी पडलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी सुद्धा झालेली आहे आणि इथल्या नेमक्या स्थानिकांचं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। काही स्थानिक माझ्यासोबत आहेत। गीता भवन मंदिर पे हमला हुआ था, इसके अलावा कई जगहों पे शेलिंग्स गिरे हुए हैं, पूंछ के क्या हालात हैं अभी के? देखिए, हालात अभी कल से लेके जो है वो अभी थोड़ा सा नॉर्मल हुआ है, लेकिन जिस प्रकार से जो है सरकार ने ऑपरेशन सिंदूर चलाया और उसके बाद पाकिस्तान ने अपनी फिर से एक बार कायरता दिखाते हुए पूंछ के अंदर जो है निहत्थे लोगों को फिर से निशाना बनाया और यहाँ पर हमारे जितने भी धर्म स्थल थे, मंदिर थे, मस्जिद थे, गुरुद्वारा साहब थे, उनको जो है निशाना बनाते हुए वहाँ पे गोले दागे और जिसमें हमारे बहुत सारे लोगों का जो है वो नुकसान भी हुआ है। भारत ने एयर स्ट्राइक जो किया वो किसी भी पाकिस्तानी सिविलियंस के ऊपर नहीं किया था, मिलिट्री के ऊपर नहीं किया था, लेकिन पाकिस्तान ने सिविलियंस के ऊपर हमला करना शुरू किया है। कल 8 बजे ये घटना घटी थी। मंदिर के अलावा कितने जगहों पे ऐसे शेलिंग्स गिरे हुए हैं? देखिए, मैं एक मतलब इसकी जो है फिगर नहीं है हमारे पास कि कितने हैं, लेकिन मुझे लगता है कि ज़्यादा से ज़्यादा जो धर्म स्थान है, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, सबके ऊपर जो है वो बम गिरे, क्योंकि पाकिस्तान को हमेशा जो है वो मुंह की खानी पड़ी। उसको भारत की सेना के साथ जब भी उन्होंने, चाहे वो 65 की लड़ाई हो, 71 की हो, 99 की करगिल वार हो, हमेशा जो है पाकिस्तान ने मुंह की खाई है। और इस बार भी जो है उसको भारत के साथ लड़ने की जब हिम्मत नहीं थी, जब भारत ने उनके अंत की ठिकाने जो थे वो ध्वस्त किए और उसके बाद उन लोगों ने क्या किया कि यहाँ पर पूंछ सिटी के अंदर जो है सिविलियन को टारगेट करते हुए उन लोगों के ऊपर जो है गोले बरसाए और जिसमें हमारे बहुत सारे निहत्थे, बहुत सारे लोग जो हैं वो मारे गए। बहुत ही दर्दनीय जो है हादसा जो हुआ है। हम आपके माध्यम से भी माननीय प्रधानमंत्री जी से, माननीय गृह मंत्री जी से ये निवेदन करते हैं कि बार बार की ये लड़ाई, बार बार हम पूंछ के लोगों को टारगेट करना जो है पाकिस्तान जो कर रहा है, इनका आखिरी समय आ चुका है। अगर ऑपरेशन सिंदूर शुरू हुआ है, मैं अभी थोड़ी देर पहले माननीय रक्षा मंत्री जी का बयान सुन रहा था कि उन्होंने कहा कि अभी भी जो है ऑपरेशन सिंदूर जो है वो कंटिन्यू चल रहा है। तो मैं निवेदन करूंगा माननीय रक्षा मंत्री जी से कि आप, समय आ गया है, हमारा जो सामने क्षेत्र आप देख रहे हैं सारा POJK का क्षेत्र है, एक ही बार जो है इसको लेके हमारे हवाले करें, क्योंकि बार बार जो है अंत की जो है ये ऐसी घटनाओं को जो है अंजाम ना दें, ऐसे जो है एक निहत्थे लोगों को जो है ना मारे। पूंछ के रेसिडेंट हमेशा टारगेट होते आए हुए हैं। पाकिस्तान के हद से जितने भी इससे पहले भी घटनाएं हुई थी, जितने बार पूंछ वालों को टारगेट किया जा रहा है, अभी पूंछ की सिटी में पहली बार ये गोलीबारी हुई है। पूंछ के कई सारे लोग अभी सिटी छोड़ने के ऊपर तुले हुए हैं, क्या कहना चाहेंगे आप? देखिए, बहुत सारे लोग जो है सिटी छोड़ के जा चुके हैं। ऐसा है कि लोगों के छोटे छोटे बच्चे हैं, जब वो ऐसे हालात देखते हैं तो वो लोग यहाँ से जाने पे मजबूर हो गए। लेकिन पूंछ के लोग जो है, मैं कहूँगा कि बिल्कुल निडर लोग हैं, वो डरने वाले नहीं हैं। इन्होंने सारी जंगें लड़ी और कभी भी भारत का तिरंगा जो है वो झुकने नहीं दिया। भारत का तिरंगा जो है हमेशा बुलंद रखा और हम लोग कभी भी जो है ये बॉर्डर छोड़ के नहीं गए। हम आगे भी अपनी भारतीय सेना के साथ खड़े हैं और कंधे से कंधा मिला के जो है ये लड़ाई लड़ने के लिए हम उनके साथ बिल्कुल तैयार खड़े हैं।
या सगळ्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया आहेत. पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय की श्रीकृष्णाचं हे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या टेरेसवरतीच अशा पद्धतीने शेलिंग जे आहेत ते काल सकाळी 8 वाजता पडलेले होते. मात्र आता ही सातत्याची लढाई झालेली आहे. नेहमी पूंछच्या रहिवाशांना टार्गेट केलं जातं आणि पाकिस्तानच्या हद्दीतून अशा पद्धतीनं जर गोळीबारी होत असेल तर आता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जी मोहीम भारतानं उघडलेली आहे ती आता सुरू ठेवावी आणि एकदाचा हा पाकिस्तानच्या पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो पुन्हा एकदा भारताच्या ताब्यात घ्यावा आणि आम्हाला आमचा जो श्वास आहे तो मोकळा घेऊ द्यावा, अशा पद्धतीची मागणी या सगळ्या रहिवाशांच्या माध्यमातून केली जाते. मात्र या शेलिंगच्या मुळे मंदिराचं किती मोठं नुकसान झालेलं आहे ते सुद्धा आपण पाहतो आहोत. या शेलिंगच्या बाजूलाच आपण पाहतो की ज्या भिंती आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज झालेल्या आहेत. हे सगळ्या भिंतींना छर्रे पडल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे. सुदैवानं या मंदिरावरती जो हल्ला झाला त्यामुळे कुठली मोठी जीवितहानी झालेली नाहीये. मात्र तरी सुद्धा पूंछ शहरातल्या इतर भागामध्ये जी शेलिंग्स पडलेले आहेत त्यामुळे मोठी जीवितहानी झालेली आहे. जवळपास 13 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 50 पेक्षा अधिक लोक यामध्ये जखमी झालेले आहेत. त्यामुळे आता या सगळ्या पूंछ मधल्या स्थानिकांची अशी मागणी आहे की लढाई आता पुकारलीच आहे तर भारतानं ती जारी ठेवावी आणि पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो भारताच्या ताब्यात घ्यावा आणि आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळवून द्यावा. त्यामुळे पूंछ मधल्या या सगळ्या मोठं नुकसान जे आहे त्या सगळ्या नुकसानाकडे कशा पद्धतीनं पाहिलं जातं आणि येत्या काळात भारत नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, पूंछ, जम्मू काश्मीर.